अशी चर्चा आहे। मी मगाशीच सांगितलं की कुठलंही ऑपरेशन टायगर हे राज्यात होत नाही। माननीय एकनाथ शिंदेजीकडे उद्धव ठाकरेचे खासदार गेले असतील तर ते एकनाथ शिंदेजींना बऱ्यापैकी त्याबद्दलची माहिती आहे। पण मला जो अंदाज आहे, माझा अंदाज आहे, माहिती नाही, की राज्यातले खासदार आमदार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले कामं करण्याकरता भेटतात। उद्धवजीकडे काही खासदार एकनाथजीला भेटले असतील, देवेंद्रजीला भेटले असतील, काही माझ्याकडे येतात। याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन टायगर होणार आहे ना ऑपरेशन काही अजून होणार आहे। मला याच्यातलं काही असं वाटत नाही। मला वाटतं की विकासाच्या कामाकरता एकामेकाशी चर्चा होत असतं, भेट होत असतं, एकत्रित आपण बसतो। राज्याची संस्कृती आहे की राज्य असंच आहे आपलं की कुणाही निवडून आल्यानंतर कुणाकडे जाता येतं, कुणाकडे काम करून घेता येतं, आपल्या भागाच्या डेव्हलपमेंटचे विषय सोडवता येतात। त्यामुळं त्या अर्थाने गेले असतील। उद्धव ठाकरेचे खासदार हे नाराज पण आहे अशी पण चर्चा आहे आणि चर्चा काही असू शकते, पण मला हे उद्धवजीला माहीत असेल नाराज आहे की नाही आहे। आणि एकनाथजीकडे गेले असतील तर विकासाकरता गेले असतील। तर मला असं वाटतं राज्यामध्ये असं ऑपरेशन टायगर वगैरे फार काही मला वाटत नाही। पण सर मागील काही झालेले जे आता जवळीक वाढलेली आहे खासदारांची शिंदेसोबत। नाही, असं आहे की ते जवळीक सर्वांशीच आहे। मुख्यमंत्र्याकडे आहे, एकनाथजीकडे आहे, आमच्याकडे आहे, शिवसेनेचे मंत्री उदय सामंतजी सर्वांकडेच आहे। आपापल्या कामात सर्व भेटतात। मलाही त्या ठिकाणी आता परवा बळवंत वानखेडे आपल्या DPCत भेटले होते। याचा अर्थ काही पुढे पक्षासाठी असं नाही, आपला कामासाठी भेटतात। तर मला वाटतं की जे काही असेल ते विकासाच्या कामाकरता असेल, आपल्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटचे वर्क असतील, म्हणून खासदार आणि आमदार एकत्रित पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे भेटले असतील। आणि आपल्या महाराष्ट्राचा संस्कृती आहे, हे बाकी राज्यासारखं नाही आहे की भेटायचं नाही, कुणाकडे जायचं नाही। डेव्हलपमेंट करावंच लागेल, आपला मतदारसंघ सांभाळावं लागेल। खासदार केले असतील। सर एक